नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तमाम संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या एकच सर्च करत आहेत, एकच कमेंट करत आहेत की आम्हाला लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने लक्षात घ्या अशा प्रकारचा प्रश्न विचारत आहेत। तर तुम्ही मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचं ट्विटरचं पेज, मुख्यमंत्री त्याचबरोबर लक्षात घ्या की उपमुख्यमंत्री त्याचबरोबर लक्षात घ्या महाराष्ट्राचं जियाचं अधिकृत संकेतस्थळ आपण वारंवार चेक करत आहोत, पण आज देखील दिवसभरामध्ये या संदर्भात कोणतीच अपडेट आली नाही आहे। आदित्य तटकरे इतर घोषणा करत आहेत, परंतु त्यांनी लाडक्या बहिणींना कमीत कमी आपण पुढील काही दिवसांमध्ये किंवा या तारखेपर्यंत हप्ते वितरित करतोय, 2 हप्ते देतोय की 1 हप्ते देतोय, तर या संदर्भात स्पष्टता देणं गरजेचं आहे। पण अजून तरी आता संध्याकाळपर्यंत तरी त्यांनी या संदर्भात कोणतीच घोषणा केली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त आता लाभ मिळायची आशा फारच कमी आहे। त्यामुळे आता साधारणतः उद्या सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यानंतर शुक्रवार हा एकच दिवस आहे, त्यामुळे या दिवसामध्ये GR प्रसिद्ध होऊ शकतो। याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही आहे, कारण का शासन ज्यावेळी GR प्रसिद्ध करतो त्यावेळी या संदर्भात अपडेट देता येते। त्यामुळे शक्यता जास्तीत जास्त शुक्रवारी वर्तवण्यात येते, अन्यथा लाभ वितरण आहे तो पुढील आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। कारण का याच्यामध्ये महत्त्वाची बाब की शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे त्यांचं देखील लाभ वितरण बाकी आहे। त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम शेतकरी बांधवांचं हप्ते वितरण होईल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींचा विचार केला जाणार आहे, कारण का त्यांचा GR अगोदरच आलेला आहे, केवळ लाभ वितरण बाकी आहे। पण लाडक्या बहिणींचा अजून GRच आले नसल्याने लाभ वितरणासंदर्भात काहीही सांगता येत नाही आहे। 2 हप्ते एकत्र मिळत असतील तर आनंदाचीच बातमी, शासनाने उशीर झाल्यामुळे 2 हप्ते तरी एकत्रित द्यावेत। तर लक्षात घ्या 2 हप्ते मिळत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी ठरणार आहे। पण शासनाची 2 हप्ते वितरणाची तयारी, तसा निर्णय किंवा शासन GR अजून आलेला नाही आहे। त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार एवढं कन्फर्म आहे, पण मार्च महिन्याचा हप्ता येतोय की नाही ज्यावेळी GR प्रसिद्ध होईल त्यावेळीच या संदर्भात स्पष्टता येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत तरी कोणताही GR आले नाही आहे, त्यानंतर कोणतेही घोषणा झाली नाही। पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरण जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तर ही महत्त्वाची माहिती आहे, लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। KYC दुरुस्ती ज्यांची राहिलेली आहे 31 मार्चपर्यंत मुदत आहे। नव्याने पोर्टल आहे, नोंदणी सुरू झालेली नाही आहे। KYC ज्यांची राहिलेली आहे त्यांना लक्षात घ्या अजून KYC सुरू झालेली नाही आहे आणि ज्यांचे थकीत हप्ते आहेत ते देखील मिळण्याची सध्या शासनाची तयारी नाही। तर ही आताची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।